म्हसोबा तरुण मंडळानं एक युनिक कन्सेप्ट वापरली। मूर्तीची उंची 21 फूट असते, मात्र ह्या मूर्तीची रुंदी 21 फूट, साधारण 14 फूट उंची आहे। वापरताना मूर्ती गणेश हे रथामध्ये आहेत, समोर नंदी आहेत आणि नंदी 2 पायावरच उभे आहेत। मूर्ती युनिक आहे। नेमकी ही कन्सेप्ट का वापरली या अनुषंगाने मंडळाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया। काय सांगाल मूर्तीबद्दल? एवढी भव्य मूर्ती आहे, नेमकी काय कन्सेप्ट वापरली? नमस्कार। आपण बघताय कोल्हापूरचा गोड गणपती। प्रथमतः गोड गणपती म्हणायचं कारण आहे की गेली 5 वर्ष झाली आम्ही बेळगाववरून गणपती आणतो, MG पाटील सरांच्या कार्यशाळेतून। मूर्तीकडे जेव्हा आपण बघतो तो जरा निरागसपणा आहे, जे सुंदर रूप आहे, त्याबद्दल हे स्पेसिफिक आपण त्याचं कोल्हापूरचा गोड गणपती असं नाव दिलेलं आहे। मंडळाचं हे 35वं वर्ष आहे, त्यामुळं काहीतरी भव्यता करायची अशी इच्छा होती मंडळाची। मग ती भव्यता कशात पण करू शकतो आपण तशी साजरी। मग ती इतरक्त न करता 11 दिवसाचा आनंद घेण्यासाठी ही भव्यता आम्ही मूर्तीमध्ये घेतलेली आहे, ज्याचा करून आपल्याला आनंद त्याचा घेता येईल आणि कोल्हापूरकरांना पण देता येईल। तर मूर्तीची जी रुंदी बघताय ती 21 फूट आहे आणि जमिनीपासून मूर्तीची जी उंची आहे ती 18 फूट आहे आणि ही हाईट फक्त ती 14 फुटाची आहे। आता कन्सेप्ट जर म्हणाल तर गणेश चतुर्थी हा सगळ्यांचा लहानपणापासून मोठ्या व्यक्तींपर्यंत आवडता उत्सव आहे। मग यासाठी काय दाखवता येऊ शकतं की गणेशजी धर्तीवर येतात, त्याच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी, त्याच्यासोबत टाईम घालवण्यासाठी येतात। मग या कन्सेप्टमध्ये असं दाखवले की कैलासावरून जेव्हा ते निघतायत तेव्हा महादेव आणि महादेवांचं पण आपण थोडंफार हे दाखवलेलं आहे त्यामध्ये शाडो। त्यांनी आपला प्रिय नंदी नंदेश्वर यांचं जे आपण त्यांना वाहन म्हणतो हे त्यांच्या रथाला ते लावलेलं आहे आणि उंदीर जे स्वतः गणेशांचे प्रिय आहेत ते त्यांचे सारथी बनलेले आहेत आणि ते 11 दिवसासाठी कैलासावरून धर्तीवर येण्यासाठी अवतरत आहेत। असा कन्सेप्ट आपण या ठिकाणी यावर्षी दाखवलेला आहे। पाहिलं आपण अगदी नंदेश्वर असतील, स्वतः गणेश असतील आणि ते आलेले आहेत काय आपल्याला दर्शन देण्यासाठी आणि दर्शन देऊन ते परत जाणार आहेत। मग त्या 11 दिवसांचा प्रवास हा गोड असावा या अनुषंगानं गोड मूर्ती असं त्यांनी म्हटलेलं आहे। मूर्ती एकदम डोळ्यात भरणारी आहे, भव्य आहे, आपण पाहू शकता। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।